बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार, उमेदवार मागे घेण्याचा आमचा निर्णय झालाय, विजय वडेट्टीवारांची माहिती। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। सुनेत्रा पवारांसमोर कोण, आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। पार्थ यांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल। पार्थ भाजपसोबत राहून निराधार बोलतात। हर्षवर्धन सपकाळांचा पार्थ पवारांना वडीलकीचा सल्ला। केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मतदान सुरू। तिन्ही राज्यातल्या 296 विधानसभा जागांसाठी मतदान। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेची बैठक। आज ईशान्य मुंबई लोकसभेचा आढावा घेणार। आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवकांना निमंत्रण। व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रामध्ये $6.5 अब्ज गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्योग आणि MMRDA सोबत सामंजस्य करार। मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ बघायला आई नवी दिल्लीत। आज पार्थ पवारांचा राज्यसभेत शपथविधी। सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का। खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। मसाजोग सरपंच पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांची पत्नी रिंगणात। ग्रामस्थांचा अश्विनी देशमुखांना बिनशर्त पाठिंबा। निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार। SITनं खरातच्या कार्यालयातून जप्त केले पुरावे। अशोक खरातनं स्पेशल 26 प्रमाणे व्यावसायिक आणि उद्योजकांना गंडवलं। बनावट अधिकाऱ्यांकडून भक्तांवरच मारले छापे। भाजीत केस सापडला। पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं। छळाला कंटाळून पत्नीनं केली आत्महत्या। अकोल्यामध्ये 24 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या। लव्ह जिहादचं वळण। सादिक तशरीफ शहा आरोपीचं नाव। नागपूरच्या नारा परिसरात गॅस गोदामात ग्राहकांचा राडा। सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज येऊन सुद्धा सिलेंडर न मिळाल्यानं गोंधळ। 25 ते 30 ग्राहकांसोबत फसवणूक। शस्त्रसंधीत इस्रायलचा खोडा। लेबनॉनवरच्या हल्ल्यामुळे इराण संतप्त। होर्मुझची पुन्हा नाकेबंदी। रोमांचक सामन्यामध्ये गुजरातची बाजी। दिल्लीवर अवघ्या 1 धावाने मिळवला विजय। पहिल्या विजयासाठी कोलकाता आज ईडन गार्डनवर कंबर कसणार। पंच सेनेचं आव्हान।